ते सहजासहजी सोपं नाही बरं का. श्री गुरुदादा ओव्या सांगायचे. मग कोण याला प्राप्त करून घेऊ शकतो? तो या संसार रूपी बाजारातून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, जो या संसाराबरोबर पैज लावतो, जो या संसाराला जिंकतो, त्यामुळे या मृत्यूलोक हे ब्रह्मलोक याचा कर्म करांना ओलडून जो याच्याही पलीकडे जातो, तो या ठिकाणी भगवंताला प्राप्त होतो. मोक्षो योग ज्ञानामुळे काय झालं असेल तर मुमुक्षु जे होते भगवंताला प्राप्त करून घेण्याची मोक्ष मे भूयाती ती इच्छा हा इथे मुमुक्षु मला तो प्राप्त व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा अशी ज्यांची इच्छा होती त्यांनी जर का काय केलं असेल तर भावाला म्हणजे या जीव लोकांना उपगले संसारा हा जीवाचं जे माहेर आहे तिकडे जीव धाव घ्यायला लागला आणि या भावाला उपगले नवे नवे स्वर्गाला सुद्धा उभे स्वर्ग सुख सुद्धा नको वाटायला लागलं आणि मग सांगतात भगवस्वर्ग हा उभगले मुमुक्षु योग ज्ञानावर घडले पुढती नयोई आले पैजाचे पैज लावली. कुणाबरोबर पैज लावली तर पैज लावताना दोन माणसं लागतात. एका बरोबर कधी पैज लागत नाही, दोन लागतात. संतांनी सुद्धा पैज लावली. कुणाबरोबर लावली? संसाराबरोबर पैज लावली की आम्ही तुम्हाला जिंकून दाखवू. संसार पुढे पळायला लागला, संत त्याच्याही पुढे पळायला लागले. संसाराच्या पाया पुढा पळती मित्रात घोडा वैराग्याची बळ धारण करून पैज लावली. घोडा या शब्दाचा अर्थ पैज, घोडा म्हणजे पैज लावली आणि पुढे पळायला लागले. संसाराच्या पाया पुढा पळती मित्रा घोडा ओलांडून ब्रह्मपदाचा कर्म कळा घालत मागा. स्वर्गपद सोडलं, नवीन नवीन ब्रह्मपद सुद्धा पाठीमागे टाकलं आणि मग गेले. कुठं गेले? ज्या ठिकाणी गेल्यानंतर परत यावं लागत नाही. यदगत्वा न निवर्तन्ते अव्यक्त अक्षर इत्युक्त ज्ञानराज्याच्या सांगतात तमाहुं परमं गती यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. अर्जुना, ज्या ठिकाणी प्राप्त झाल्यानंतर परत येण्याची प्राप्ती नाही अशा ठिकाणी ते संत पोचले. नवे नवे श्री गुरु दादा सुद्धा हेच सांगायचे. दादांची भाषा आहे एकी केली हातो फळी झालं का. ज्ञानोबा सांगतात काही जाणते विन जाणीचे. त्याला जर का जाणायचं असेल तर न जाणणे स्वरूपत्व आहे असं जाणावं लागतं बरं का. जाणीव चेतन निघे विचार मानुता पावली निघे तर को ऐनी निघे अंगी जयाच्या. अर्जुना, ज्याच्या ठिकाणी जायचं असताना तर्काची गोचरून हे कीर्ती किंवा मनाची बुद्धी मनाची नक्की न लगे बुद्धीची दृष्टी न निघे इंद्रिय किरणे काय होईल अर्जुना, तो सहजासहजी हातात येत नाही. असं असताना त्याला जाणायचं बरं का. आद्य पुरुषता म्हणजे जया खायाचे याला मला सांगतात. त्याला जाणायचं. कसं जाणायचं? भगवंत हा कोणत्याही जाणण्याचा विषय होत नसून तो जाणीव स्वरूप आहे अशी जाणीव रहित जाणीव होणं म्हणजे त्याला जाणणं. विठ्ठल कोणत्याही प्रमाणाने जाणण्याचा विषय नसून सहा प्रमाण आहे. सहा प्रमाणाने जाणण्याचा विषय नसून तो जाणीव स्वरूप आहे अशी जी जाणीव रहित जाणीव आहे त्याला म्हणायचं भगवंताचं जाणणं. कारण असं जाणणं हे फक्त संतच जाणू शकतात. कारण वेद जाणून गेला तो पुढे पाहुणा मला आणि अशा पद्धतीनं त्या भगवंताची प्राप्ती केली जाते. त्यामुळे सांगतात या मार्गाने जर का तुम्ही गेले तर ओळखा शारंग धरून तुम्ही जाणू शकाल. आणि जर का नाही जाणलं बरं का, या ठिकाणी असा पाठ आहे नाही तरी संसार वाया जाईल रया. बाकीच्या मालिका काढून पहा. हे आपल्या परंपरेचं वैशिष्ट्य आहे बरं का. काही विशेष अर्थ ज्ञानोबारायांचे फक्त आपल्या मालिकेतच सापडतात. वाया हा शब्द का घातला? जाईल रया असं म्हटलं तर अर्थाच्या दृष्टीने काही वाईट नाही. जाईल पण त्याचा अर्थ असा आहे जर का संसार नाम देह, कारण पहिल्यांदा बाजार म्हणजे हा इहलोक सांगितलेला आहे आणि संसार म्हणजे देह. या देहाला या इहलोकामध्ये आल्यानंतर त्यामुळे सांगतो तो जाईल. पण नुसतं जाईल म्हणून चालत नाही. म्हणून आपला पाठ आहे की वाया जाईल. जाण्याकरताच आलेला आहे. पण जाईल म्हणजे कसा जाईल? नुसता जाणार नाही. तर या ठिकाणी आल्यानंतर दादा सांगायचे जन्माआधी इथं आले पण येऊन उपयोग झाला नाही म्हणून वाया जाईल. कारण देहाला सुद्धा संसार म्हटलेला आहे बरं का. ज्ञानोबांच्या संसाराची व्याख्या वेगळी आहे. काही ठिकाणी ज्ञानोबा सांगतात जन्माला येणं आणि मरणं
हे खरं मानणं हा संसार आहे बरं का. आता शब्द तसे आचार्यांच्या पुढची ज्ञानोबरायांची भाषा आहे. गीतेवर आचार्यांनी 5000 वर्षापूर्वी टीका लिहिली, पण भगवान शंकराचार्यांना जे जमलं नाही, पण माफी मागून बोलतो, त्याच्या पुढचं वक्तव्य आमच्या ज्ञानोबर आहे. ज्ञानोबर आचार्यांनी संसाराची व्याख्या काय केली? आचार्य सांगतात पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे. पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मरायचं, पुन्हा आईच्या जठरामध्ये जन्माला यायचं, ही जी शृंखला चालू आहे त्याला संसार म्हणायचं, आचार्यांची व्याख्या. पण आमच्या ज्ञानोबरायांनी ती व्याख्या पुढे लिहिली. आघात उपजने आणि निमने जन्माला येणं आणि मरण पुढे सांगितलं. हे साचची जे का मानणे, साच म्हणजे खरं मानणं, हा संसार आहे. जन्माला येणं आणि मरण हा संसार नाही. पण जन्माला मी जन्मणार आहे आणि मी मरणार आहे असं कसं जर का वास्तविक पाहिलं तर देह मरतो, पण आत्मतत्व म्हणतं का वासांची जीवनाने यथाज्ञाय न जायते म्रियते वा कदाचित न कायम भूतवान भवितवान भूयो. गीता सांगते तो कधी मरत नाही, कधी जन्माला येत नाही, पण मी जन्मणार आणि मी मरणं असं म्हटलं की तिथून संसार चालू झाला. किंवा ज्ञानोबराय सांगतात, तुकोबराय सांगतात अहंकाराला सुद्धा संसार या ठिकाणी म्हटलेलं आहे. जीवकावा संसार, या ठिकाणी अहंकार म्हणजे संसार म्हटलेला आहे. आणि ज्ञानोबराय सांगतात की देहाला सुद्धा संसार म्हणले आहे. तरी देहादिक संसारे मांडली असे कुंफिरे नातुरे वागुरे वारा जायचा. या देहरूपी संसाराला आल्यानंतर जीवात्मा असा अडकतो जसा की एखादा पक्षी जाळ्यामध्ये अडकावा तसा अडकतो. पण संत कसे असतात? नातुरे वागुरे वारा जायचा. एखाद्या जाळीमध्ये वारा सापडत नाही, त्या पद्धतीने या देहादिक संसारामध्ये महात्मा सापडत नाही. आधी या शब्दाचा अर्थ इथं यायला नाही पाहिजे, पण आला. कीर्तनाची अभंग आहेत ना, ज्ञानोबर तुकोबराय सांगतात की आधी संसारे तुम्ही एक करा, मुक्ती मार्ग हारूच धरा. यायलाच नाही पाहिजे मुळात. येणं संसाराला श्रीगुरु काका सांगत असतात की मरण कशाला म्हणायचं? आपल्या स्वरूपाचा बाध होऊन बाध सामान्य अधिकरणानं या ठिकाणी जीवत्व दशेला प्राप्त होणं हेच खरं मरण आहे. आणि म्हणून या ठिकाणी यायलाच नाही पाहिजे. पण जर का आता आलाय तर काय कर, ओळखाचारण धरून त्या भगवंताची प्राप्ती करून घे. नाही तर वर्णन करतात नाही तरी संसार वाया जाईल रया. हा जो संसार आहे तो वायाला जाईल. ज्ञानोबरायांच्या लक्षात आलं की हा संसाराला मी म्हटल्यामुळे त्या संसाराच्या संबंधित माझे म्हणते. बरं आपल्या मालिकेमध्ये संसाराचे जे अभंग याची क्रमवार दिलेले त्यात एक अभंग आहे. श्रीगुरु दादा नेहमी म्हणायचे कोणता जर का अभंग असेल उपजोनी संसारी, ज्या वेळेस या देहाला मी म्हणतो त्यावेळेस माझं हे चालू होतं. बरं का कशा पद्धतीनं गुंततो त्यामुळे फार सुंदर दृष्टांत दिला. एक दादांची आठवण म्हणून श्रीगुरु विवेकानंदाला सांगून जातो. काय झालं म्हणे, पूर्वीच्या काळी पारधी लोक पक्षी पकडायला यायचे. बरं पारध्याचे दोन प्रकारचे पारधी दादा सांगतात. एक पशु पारधी आणि एक पक्षी पारधी. बरं काही लोक पारध्यामध्ये पशु पकडतात आणि काही लोक पक्षी पकडतात. तुम्ही म्हणला हे मला कसं जास्त माहिती, थोडं ऐकून माहितीये, वाचून माहिती नाही. तुम्ही म्हणा तुम्हाला हे त्याचा अनुभव आहे का? आणि पक्षी पारधी पक्षी पकडायला आल्यानंतर काय करायचे तर दादा सांगायचे ज्ञानोबराय म्हणून केलं. एक अशी लोखंडी पोकळ नळी घ्यायची. बरं लोखंडी पोकळ नळी घ्यायची. ती नळी अशी झाडाला लटकवायची, त्यात एक तार ओढून घ्यायची. ती तार दोन्ही बाजूला बांधायची आणि ती छोटी नळी ज्या ठिकाणी तो पेरू आहे त्या ठिकाणी ती छोटी नळी अशी आली पाहिजे अशी ती योजना ते पूर्वीची पारधी लोक करायचे. ज्ञानोबरायांचं वैशिष्ट्य आहे. बरं काही दृष्टांत सांगण्याकरता ज्ञानोबराय आपल्या ज्ञानेश्वरीत एका ओळीत 3 दृष्टांत सांगतात. अडीच मात्र तुकाची ओवी ज्ञानोबरायांची, अडीच तुकाच्या ओवीमध्ये 3 दृष्टांत. आणि कधी कधी एका दृष्टांतासाठी 5-5 ओव्या खर्च करतात. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची माठ याला म्हणायचं. बघा ज्ञानोबरायांनी वर्णन केलं, विशेषताचं वर्णन करताना आता येईल आपल्याला पुढे. पैसा रसाही बिघडता होय ओहावनी वत्स काढता ना तरी भनंग दवडता भानी आवडी. 3 दृष्टांत म्हणजे सारस पक्षी,
एक गाईचं वासरू आणि एक भिकारी, 3 दृष्टांत एका ओळीत. आणि ज्ञानोबराई या ठिकाणी वर्णन करताना शुका करता ओव्या लिहिल्या ज्ञानोबराईने. तो पक्षी काय करतो तर त्या झाडावरती येऊन बसतो, त्या फांदीवरती त्या नळीवरती येऊन बसतो आणि आपले पाय असे घट्ट पकडतो. पकडल्याबरोबर त्या नळीतून एक तार छोटीशी ओढलेली असल्यामुळे त्या नळीला आधार नसतो आणि ती नळी गरशीने फिरली जाते. फिरल्याबरोबर जो आकाशात उडणारा पक्षी आहे तो उलटा होतो आणि उलटा झाल्यानंतर त्याला असं वाटतं की मला कोणीतरी काय केलंय, बांधले. असं म्हटल्यानंतर तो आपले पाय घट्ट पकडतो. ज्ञानोबराय सांगतात की अरे बाबा सांग, त्याला कोणी बांधलेलं आहे का? कुणी सुद्धा बांधलेलं नाही, पण तो आपले पाय सोडत नाही. कधीपर्यंत सोडत नाही? जर का त्याला ओढून काढला, कापून नेला तर अर्धा तुटून निघतो, पण आपले पाय सोडत नाही. त्याला म्हणायचं मी आणि त्यानंतर माझं विठ्ठल विठ्ठल.